नमः ओम सूर्यदेवाय नमः ओम सूर्यदेवाय नमः। राजपुत्र सिंधू, तुझी भक्तिरूपी निष्ठा, मनाची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेतून तू केलेली माझी तपश्चर्या पाहून मी त्याच्यावर अतिप्रसन्न झालो आहे। माग सिंधू, तुला हवा असलेला वरवंचित अगदी निसंकोचपणे माझ्याकडून मागून घे। हे भानु भास्करा, हे सूर्य नारायणा, तुम्ही जर माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असाल तर मला कधीच मरण येणार नाही असा वर द्या। अरे सिंधू, तू अमरदान मागितलेस, परंतु जो जन्माला आला त्याला मृत्यू अटल आहे। मनुष्याला मृत्यूकडे चुकत नाही बघ, परंतु तू माझी इतकी तपश्चर्या केली आहेस त्याबद्दल मी तुला असा वर देतो की तू हे अमृत प्राशन करून घे। राजपुत्र सिंधू, जोपर्यंत हे अमृत प्राशन तू तुझ्या उजव्यावर धारण करून ठेवशील तोपर्यंत तुला कोणत्याही प्रकारचा देव, देवयोनी, मनुष्य, प्राणी, असुर, दानव यांपासून तुला कदाही मृत्यू येणार नाही। तथास्तु। समस्त ब्रह्मांडामध्ये हा सिंधू राजा धन्य झाला। या पंचतत्वाच्या देह मंदिरात, मनाच्या गाभाऱ्यात सूर्यनारायणाची आराधना आणि त्यामधून मिळालेले मला हे अमरदान, हा सिंधू राजा आता अमर झाला। हा चक्रवाणी पुत्र सिंधू राजा आज अमर झाला। नारायण नारायण गोड गोड नाम मुखीवाणी केल तो मी त्रिभुवनी। गोड गोड नाम मुखीवाणी केल तो मी त्रिभुवनी। किस्वर हा उमले नवा वाटे मनी गोडवा। किस्वर हा उमले नवा वाटे मनी गोडवा। गोडवा गोडवा हा नवा गोड गोड वाटे नवा
आनंदी? असा कोणता आनंद झालाय की त्या आनंदात तू एवढा दंग झालायस? नारायण नारायण. अरे अंधत्वाला काय दिसणार तुम्ही? तुम्हाला कधी कोणाचं चांगलं झालेलं पाहवती नाही आणि कधी कोणाचं चांगलं करताही येत नाही. नारायण नारायण. आणि कोणाच्या आनंदात सहभागी होता येत नाही. मनुष्य अंध झाला की असाच काहीतरी बडबडतो. नारायण काय नारायण. बोलताय तिकडे? अरे सिंधू, अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी असे म्हटले की तू कोणत्या आनंदात बेहोश होऊन नाचत आहेस? असा कोणता आनंद झालाय तो मलाही कळू दे. नारायण नारायण. आनंद आनंद. माझ्या तपोबलाच्या सामर्थ्याने सूर्यनारायणाला प्रसन्न करून त्यांकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले मी. नारायण हा सिंधू राजा अमर झाला. नारायण नारायण. अरे सिंधू, गर्वाच्या डोहात उड्या मारू नकोस, नाहीतर तुझा अंत हा इथेच आहे बघ. नारायण नारायण. ना काय बोलता इकडे? अरे सिंधू, मी इकडे काय बडबडणार? तुझी ही अफाट तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे मिळालेले तुला ते फल, यातच मी मोहून गेलो बघ. नारायण नारायण. वा सिंधुराजे वा. चला तर येतोच मी. नारायण नारायण. आंबा नाराज मुनी. मी तर देवांचे दास. मला अमरत्व मिळालं हे तुम्ही त्या देवांना जाऊन नक्कीच कळवणार. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या सिंधूने जर का मनामध्ये ठरवलं तर संपूर्ण त्रिकोणाचा नाश होऊ शकतो. शकतो नाही, होणारच. नारायण नारायण. आता पहिलं पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी त्या अमरावतीवर देवेंद्राच्या सिंहासनी विराजमान होणे हा पहिला मनसुबा संभव करू. आणि ही पहिली स्वारी देवेंद्राच्या अमरावतीवर. अरे देवेंद्र, अरे सांभाळ तुझी अमरावती. असे सिंधू जिल्ह्यावर चाल करून आहे. अरे हा सिंधू तर फारच उन्मत्त झालाय. अरे वेड्या माणसा, या पृथ्वीवर 84 लक्ष योनी आहेत, त्यामध्ये तुला मनुष्य जन्म मिळाला. भाग्याने सुद्धा साथ दिली. सूर्य नारायणच्या वरदानाने तू अमर झालास. नारायण नारायण. देव हो सांभाळा. हा सिंधू तर फारच उन्मत्त झालाय. चला तर ही बातमी आपण लगेचच इंद्रदेवांना सांगूया. नारायण नारायण. नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला. नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला.
नारायण. चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हा मनी लागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. हो विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. आलो अमरावती, पण इथे तर काय पूर्ण शांतता. कदाचित देवेंद्रांना माहित नसावं मृत्यूलोकी काय घडलंय. देवेंद्रांचा जय जयकार असो. या देवऋषी या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. देवेंद्रा, तुम्ही इथे शांत बसून आहात. शांत? देवऋषी, आपल्या बोलण्याचा उद्देश मी समजलो नाही. अशी कोणती घटना घडली आहे की अमरावती अस्थिर होऊन येईल? नारायण नारायण. देवेंद्रा, मृत्यूलोकी राजा चक्रवाणी याचा पुत्र सिंधू याने एका पायावर कठोर तपश्चर्या केले. देवऋषी, त्याचे पुढे काय? नारायण नारायण. सूर्य नारायण सुद्धा त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला अमरत्वाचा वर दिलाय आणि सिंधूचा फारच उन्मत्त झालाय. देवऋषी, त्यामुळे तो सिंधू फार मातला असणार. देवेंद्रा, तो नुसता मातला नसून तो तुमच्या या अमरावतीवर चाल करून येत आहे. मला वाटतं कदाचित पोहोचेल तितक्यात. नारदा, तू इथे आलास का रे? तरी मला शंका ही होतीच. देवेंद्र, अरे का देऊ त्या सिंहासनावरून? हे सिंहासन माझे असून तू माझा पाईक आहेस. नारायण नारायण. अरे सिंधू मानवा, तू करत आहेस ते फार चुकीचं आहे बघ. यात तुझा परिणामी घात आहे हे नक्की. नारायण नारायण. अरे नारदा, बंद कर तुझ्या तोंडाची बडबड, नाहीतर पहिला अंत हा तुझाच होईल. निघून इथून निघून जा, नाहीतर प्राणाला
बघशील. नारायण नारायण. अरे सिंधू, जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे सावध राहा म्हटलं. येतोच मी. नारायण नारायण. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच करा अपराधी. विठ्ठला मीच करा अपराधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच करा अपराधी. विठ्ठला मीच करा अपराधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच करा अपराधी. विठ्ठला मीच करा अपराधी. वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच करा अपराधी. विठ्ठला मीच करा अपराधी. सिंधू, तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे. अरे इंद्रदेवा, तू तुझी अमरावती सोडून दे. अरे असुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने डोळे असूनही अंध झालास. त्यामुळे तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली. म्हणूनच तू वाटेल ते बोलत आहेस. अरे सिंधू, आसुरी मार्गाने मिळवलेले धन हे मनुष्याला देखील लाभत नाही. अरे विष्णुदेवा, अरे आज तुझी ही अमरावती जाणार आणि त्यामध्ये तूही जाणार. अरे असुरा, ही अमरावती आम्हा देवांची आणि इथे सत्ता चालते ती फक्त आम्हा देवांची. तिचे रक्षण करण्यास हा देवेंद्र सदैव तयार असतो. तुझ्या आसुरी बुद्धीचा गर्व हा देवेंद्र उतरवणार. अरे तुलाही गर्व झाला या अमरावतीचा. तुझा गर्व आणि सर्व देवांचा गर्व परिहार करणार हा सिंधू.
धन्यवाद नशिबो धन्यवाद. श्रवण संतोष मांगडे. नारायण नारायण देई मद प्रेम सर्व काल देई प्रेम देई मद प्रेम सर्व काल देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ देई प्रेम देई मद प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ देई प्रेम देई मद प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप रूप गोड तुझे नाम नारायण 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 हे वैकुंठ अधिपती सृष्टीचा पालन करता या नारदाचा दंडवत प्रणाम शुभ आशीर्वाद. नारायण नारायण देव ऋषी नारद मुनी आपलं वैकुंठ येणं म्हणजे कारणही तसंच असणार. नारायण नारायण देव हो येण्याला कारण नाही महाकारण म्हणा महाकारण कारण महाकारण म्हणजे देव ऋषी असं घडलंय तरी काय. नारायण नारायण देव हो तुम्ही इथे शांत बसून आहात तिकडे मृत्युलोकी राजा चक्रवाणी याचा पुत्र सिंधू हा फारच उन्मत्त झालाय. सूर्य नारायणच्या वाराने त्याने अमरदान घेतलंय त्यामुळे तो सिंधू फारच उन्मत्त झालाय. इंद्राची अमरावती काबीज केले त्याची पुढील स्वारी ही तुमच्यावर आहे. नारायण नारायण होय मुनिवर्या, त्या सिंधूने सूर्यनारायणाची कठोर तपश्चर्या केली. सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्नही झाले आणि अमरत्वाचा वध प्राप्त केला. आणि परंतु ज्याला दुर्बुद्धी सुटते असंच झालंय त्या सिंधूचं. नारायण नारायण देव हो तुम्ही तर अंतर्यामी आहात मी तर फक्त इथे तुम्हाला सावध करण्यासाठी आलो होतो. नारायण नारायण ठीक आहे नारद मुनी, तुम्ही काहीच चिंता करू नका. मी त्या सिंधूशी सामना करायला सज्ज आहे. नारायण नारायण देव हो सिंधू फारच उन्मत्त झालाय. स्वारी ही तुमच्यावर आहे
आता ही बातमी आपण लगेचच ब्रह्मदेवांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण. चला तर देव हो, सिंधूची पुढील स्वारी ही नक्कीच त्या ब्रह्मपुरीवर असणार आहे. नारायण नारायण. लागली सास मजला गोडी अभंगाची, लागली सास मजला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली त्यास मजला गोडी अभंगाची, लागली त्यास मजला गोडी अभंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली सास मजला गोडी अभंगाची, लागली सास मजला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. नारायण नारायण. देव, सिंधू तर उन्मत्त झालाय. सिंधूची स्वारी ही आता नक्कीच तुमच्या वैकुंठावर आहे. त्यामुळे सावधरा म्हटलं. नारायण नारायण. सिंधूची स्वारी ही आलीच आहे. नारायण अरे नारदा, तू इथे झालास का रे? तरी मला शंकाही होतीच. अरे सिंधू, तू करत आहेस ते फार चुकीचं आहे. परिणामी घात तुझा यात नक्कीच आहे बघ. नारायण नारायण. अरे नारदा, तू एक गोष्ट विसरतोयस. मी अमर आहे, अमर. मला कशाची भीती नाही. नारायण नारायण. अरे निमूटपणे इथून निघून जा, नाहीतर माझ्या हाती प्राणाला मुकशील. नारायण नारायण. अरे सिंधू मानवा, जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा नक्की आहे. त्यामुळे म्हटलं सावध राहा. चला तर आपण ही बातमी ब्रह्मदेवांना सांगितली पाहिजे. नारदा, नारायण. हे विष्णुदेवा. अरे सिंधू मानवा, शांत हो. तुला सूर्यदेवाने अमरत्वाचा वर दिला, तोच आनंद तुझ्या उदरातून ओसंडून वाहू लागला आहे. त्याच पोटी तू फार उन्मत्त झाला आहेस आणि स्वतःने अंधही झाला आहेस. म्हणून बोलतो, अजून वेळ गेलेली नाही. आल्या पावली मागे फिर, नाहीतर प्राणाच मुकशील. अरे झाले का रे तुझे पुराण वाचून? अरे याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. अरे सिंधू दत्त्या, हे वैकुंठ माझे आहे. मी असताना तुझ्यासारख्या दत्त्यांच्या साम्राज्यात कधीच येऊ देणार नाही. अरे मी दैत्य गायले, तर मग ठरलं, इथे सत्ता ही फक्त दैत्यांचीच असणार. मी तुझा बळी घेणार. एवढीच हिंमत असेल तर स्वीकार कर. स्वीकार युद्ध.
विष्णूचे वैकुंठ माझ्या साम्राज्यात विलीन झाले. आता मला कोणाचाच भय नाही. आता पुढील स्वारी ब्रह्मपुरीवर. अरे ब्रह्मदेव, अरे सांभाळ तुझे साम्राज्य. सिंधू तुझ्यावर चाल करून येत आहे. धन्यवाद धन्यवाद रसिको हो. नियतीचा खेळ जन्म मृत्यूचा पासा नको घालवू वाया. या देहाची काया या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा रे. या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा रे. पिताश्री, या नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशीर्वाद असो. नारायण नारायण. पिताश्री, तुम्ही इथे शांत बसून आहात. तिकडे तर सिंधूने पृथ्वीवर हाकार माचवलाय. इंद्राची अमरावती काबीज केले, विष्णूचे वैकुंठ काबीज केले. आता सिंधूची पुढील स्वारी ही तुमच्या ब्रह्मपुरीवर आहे. तेव्हा सावधरा म्हटलं. नारायण नारायण. नारद मुनी, तुम्ही काही चिंता करू नका. त्या सिंधूचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे. नारायण नारायण. पिताश्री, मी तर फक्त इथे तुम्हाला सावध करण्यासाठी आलो होतो. सिंधू तर उन्मत्त झालाय. त्याची स्वारी ही तुमच्यावर येतच असेल. नारायण नारायण. अरे, हा सिंधू तर सर्वीकडेच हाहाकार माचवलाय. पृथ्वीवर इंद्राचे अमरावती काबीज केले, विष्णूचे वैकुंठ काबीज केले. आता सिंधूची स्वारी ही ब्रह्मपुरीवर आहे. नारायण नारायण.
हॅलो हॅलो नारायण नारायण. ब्रह्मदेवा ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर आणि मुकाट्याने पाताळात निघून जा. नारायण नारायण. अरे सिंधू, तू करत आहेस ते चुकीचं आहे. तुला मृत्यू हा निश्चितच आहे बघ. नारायण नारायण. तुला मी आधीपासूनच सांगून आलोय, तुझा मृत्यू हा जवळ आलेला आहे. नारायण अरे निघून पण नारायण. इथून निघून जा, नाहीतर प्राणाला मुकशील. नारायण नारायण. अरे मानवा, जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा निश्चितच आहे. त्यामुळे सावधरा म्हटलं. नारायण नारायण. येतोच मी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. नाही रे नाही गुणाचे कोणी. नाही रे नाही गुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे करुणी. नाही नाही गुणाचे कोणी. नाही नाही गुणाचे कोणी. ब्रह्मदेवा ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर आणि निमूटपणे पाताळात निघून जा. अरे सिंधू, तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झालेला दिसतोय. मुकाट्याने तू निघून जा. आणि गर्व झालाय. अरे का होऊ नये गर्व. सूर्यनारायणाला प्रसन्न करून अमरत्व मिळाले मला. अमरत्व. मी अमर झालोय. अरे सिंधू, तुला तुझ्या शक्तीचा इतकाच गर्व झाला असेल तर स्वीकार युद्ध. अरे स्वीकार युद्ध.
ही ब्रह्मपुरी आता माझ्या स्वाधीन झाली. या अखंड त्रिभुवनाचा राजा झाला हा सिंधू. धन्यवाद धन्यवाद रसिक हो. तो त्रिपुरारी कैलास शिखरी, तो त्रिपुरारी उमापती बैसला हो त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला हो त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला. चिंतेत का? देवा महादेवा, तुम्ही तर अंतर्यामी आहात. तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. देव असे घडले तरी काय? महादेवा, त्या सिंधूने सूर्यनारायणाला प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान मागितले आहे. त्याने आम्हा सर्व देवांना सळकी पळ केला आहे. त्याच्यावर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देव तुम्ही काही चिंता करू नका. त्याचा अंत आता जवळ आलाय. त्याचा अंत करण्याची ताकद फक्त गणरायाकडे आहे. तुम्ही गणरायाची आराधना करा. तथास्तु. सांगितल्याप्रमाणे आपण गणेशाची आराधना करूया. ठीक आहे. हे मी जाणून आहे. त्या दैत्याचा नाश करून मी पुन्हा धर्माची स्थापना करेन. जा जा तुम्ही आपल्या रंगमाळी जा.
राज्य काबीज करून हा सिंधू राजा आता समस्त त्रिभुवनाचा राजा झालाय. मनुष्य प्राणी ज्या देवांची पूजा करतात संकट समयी त्यांच्या समोर नतमस्तक होतात. त्या देवांना चारी मांड्याची करून तळोकी पळ करून सोडलं या सैन्याने. विष्णूची अमरावती, वैकुंठ, ब्रह्मपुरी, कैलास सर्व काही काबीज केले. लोक हो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. देव, देवी, देवता, ब्राह्मण या कोणाची पूजा न करता या सिंधूची पूजा करा. या सिंधूची. नारायण 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 कालजाची तार छेडोनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कधी मानवा भोग जीवनी मानवा मानवा या देवा कारणी सांगतो काय पुण्य केले जन्माये मानवा मानवा या देवा कारणी सांगतो काय पुण्य केले जन्माये कालगाची छेडोले हे नारदाचे वाणे वंदनाले कोणाचे नाही कोणे चुकले नाही कधी मानवा भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी सांगतो काय पुण्य केले जन्माये मानवा मानवा देहा देवा कारणी सांगतो काय पुण्य केले जन्माये कालगाची तार छेडोले हे नारदाची वाणी सिंधू राजे, सिंधू महाराज. अरे ये नारदा ये. अरे आज कोणती बातमी घेऊन आलायस? अरे तुझ्या तर त्या सर्व देवांचा पराभव केला मी. अरे पळून गेले ते. नारायण नारायण. अरे बोल नारदा बोल. तुला जे काय बोलायचंय एकदा निसंकोचपणे बोल. नारायण नारायण. अरे सिंधू मानवा, तू सर्व देवांचा पराभव केलास, अखंड त्रिभुवनाचा राजा झालास. तरी पण काय नारद मुने? नारायण नारायण. अरे सिंधू मानवा, तिकडे सर्व देव एकत्र झाले, श्री गणेशाची आराधना केले. गणेशजी तुझा वध करण्यासाठी पोहोचेले तितक्यात. नारायण नारायण. अरे तुझा तो देवेंद्र, विष्णू आणि महादेव अरे प्राणाच्या भीतीने पळून जाणारे हे तुझे देव, आणि त्यांची अधिपती कोण? तो गणेश चालवणार काय रे? नारायण. अरे गणेश त्यांचा सेनापती काय रे? नारायण नारायण. अरे त्याची अवस्था त्या देवांसारखी करेन तेव्हाच नावाचा सिंधू मिळेल. नारायण नारायण. अरे सिंधू मानवा, जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा निश्चितच आहे. त्यामुळे सावधरा म्हटलं, चला तर येतोच आम्ही. नारायण नारायण. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा,
जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चोल माती आणि मीठ भाकर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाचे कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाचे बघून घे सावरे मूर्ती आकाव्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाचे कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाचे बघून घे सावरे मूर्ती आकाव्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाची बघून घे सावरे मूर्ती आकाव्या पांडुरंगाची अरे अंतकाळ माझा की तुझा हे कालच ठरवेल. हे सिंधुत्या तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झाला दिसतोय. सूर्यनायक मिळालेल्या वरामुळे तू फार उन्मत्तप्रमाणे वागतोयस. मी सांगतो दे हा सूर्यमार्ग सोडून दे आणि आणि सुख्यानंदाने पृथ्वीजवळ राज्य कर. अरे वा गणेशा वा. अरे तू ही वेगळा कसा असणार रे. तू ही त्या देवांचा दास ना. अरे ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. अरे निमूटपणे इथून निघून जा नाहीतर नाहीतर प्राणाला मुक्षील. हे सिंधुत्या तुझ्या वर्तनाचा पुण्यकाळाचा संपलाय. तुझा मृत्यू हा माझ्या हातूनच होणार. अरे मग वेळ कशाला. अरे चाला तुझी रणदेवता. स्वीकार युद्ध.